बाळ सध्या काही खात नाही म्हणून त्याला मखाणा घेऊन आले. मखाणाची रेसिपी मस्त करून देणार आहे मी त्याला. बघू खातो का नाही. आणि त्यानंतर लगेच संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला, पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या करतच होते की तेवढ्यात लगेच गॅसने धोका दिला आणि गेलं तो उडून. तर मस्त दुसरी टाकी लावली लगेच. आणि इथं अवनी भाजीपाल्याचं जरा जास्तच मनावर घेतलं आणि एवढा सारा भाजीपाला करून आणला की तो फ्रीजमध्ये सुद्धा मावत नव्हता, एवढा एकचदा करून आणला. सासूबाई तेच निवडत बसल्या होत्या. मस्त ताजे ताजे भाज्या होत्या, मस्त पालेभाज्यासुद्धा खूप छान होत्या आणि गाजर वगैरे सुद्धा खूप छान होते गावठी. त्यानंतर मच्छी आणलेली होती, मार्गशीर्ष लागणार आहे म्हणून, नाही सॉरी श्रावण लागणार आहे म्हणून मच्छी मस्त 1 किलो मच्छी आणली होती. अर्धा किलो आम्ही सुकं करणार होतो, म्हणजे फ्राय करणार होतो ना, अर्धा किलोची मस्त पातळ भाजी करणार होतो. तर इथं मस्त धणा खोबरं वगैरे सगळं इथे दळून घेतलं, मसाला दळून घेतला आणि मस्त अशी पातळ भाजी केलेली आहे.